काही लोक देवावरती विश्वास ठेवतात, काही लोक ठेवत नाहीत. म्हणजे काहींना वाटतं देव ह्या जगात नाहीच आहे. पण त्यांना मला एक उदाहरण द्यायचं आहे की एक चिमणी आपले घरटे बनवण्यासाठी कितीतरी कालावधी लागतो तिला आपले घरटे बनवण्यासाठी. पण एक दिवस असा आला की चक्रीवादळ आले आणि तिचे घरटे मोडून गेले, तोडून गेले. तर तिने देवाला प्रश्न विचारला, हे देवा, मी कितीतरी कष्टाने माझं घर उभा केलं होतं आणि तू एका क्षणात माझं घर नाहीसं केलं, तर एवढं मोठं वादळ तू का बरं पाठवलं? तर त्यावेळी देवाने त्याला अतिशय असं मस्त उत्तर दिलं की हे चिमणाबाई, जर मी तुझं घर नसतं पाडलं, काय वादळ नसतं लावलं आणि घर नसतं पाडलं ना, तर हा साप येऊन तुझ्या पिल्ल्याला आणि तुला खाल्लं असतं. म्हणजे जेव्हा जेव्हा मोठं वादळ येतात ना, त्यावेळेस देव आपलं कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपलं संरक्षण करत असतो. बघा, आपल्याला वाटतं की देवाने माझ्या जीवनामध्ये एवढं मोठं वादळ लावले, त्याच्यामुळे माझं जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झालेले. पण असं नाही आहे. काहीतरी आपल्या अंगावरती छोट्या अडचणी येण्यापेक्षा मोठ्या अडचणी येणार होत्या, तर देवाने त्या दूर केल्या असं आपण समजत राहायचं. म्हणजे देव बघा आपली परीक्षा पण घेतो, परंतु त्या परीक्षेतून पाससुद्धा करतो. कारण की असा प्रत्येक माणसा अनुभव आहे की नेमकी विहिरीच्या काठावर जाता जाता देवाने आपल्याला मागं ओढलेले अशी कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणून देवावरती ट्रस्ट ठेवा, कारण की देवाशिवाय आपल्याला पर्यायच नाही आहे. ज्यांना वाटतंय ना की देव ह्या जगात नाही आहे, त्यांना फक्त विचारा की तुम्ही श्वास कुठून घेता, बरोबर आहे का नाही? आणि आता सगळे म्हणतात एक विज्ञानचं युग आहे, सायन्सचं युग आहे. तर याच्यामध्ये आपण सगळी प्रगती केली हो, सगळी प्रगती केली. पण आजपर्यंत कोणी रक्त बनवायचा कारखाना कोणी काढलाय का? काढूच शकत नाही. ती देवाची देणगी आहे आणि देवालाच कळणार आहे फक्त ती. माणसाच्या आतून रक्त बनवायची फॅक्टरी कधीही निर्माण होणार नाही. म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि किती अडचणी येऊ द्या, आणि अडचणी पण देव अशा तशाला कधीही देत नाही. ज्याच्यामध्ये सहन करण्याची ताकद आणि परीक्षा देण्याची ताकद असते, देव त्यालाच देतात. आणि काही जण म्हणतात याच्या नशिबी नुसतं रडगाणंच आहे, याच्या नशिबी नुसतं परीक्षाचे. अरे असं नसतं. कधीतरी देव एवढ्या मोठ्या परीक्षेतून पास करीन. ते यश आहे ना, ते यश बघायला फक्त जे बोलणारे पाहिजेत. कारण बोलणारे नुसते बघत राहतील, तेव्हा यश निर्माण होईल ना आपल्या नशिबात, तेव्हा फक्त बोलणारे बघत राहतील. म्हणून देवावरती विश्वास ठेवा की आपण या संकटातून नक्की बाहेर निघणार, म्हणजे निघणारच आहोत. कारण की तो डायरेक्टर आहे, तो आपला पिक्चर कसा करायचा आणि कुठला शेवट कधी करायचा हे फक्त त्याला माहिती आहे. म्हणून देवावरचा विश्वास कधीही घालवू नका, कारण त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कोणीच नाही आहे. आपण म्हणतो हे माझं, ते माझं, ते माझं, असं नसतं. फक्त देवच आपल्या, कारण की देवाकडं आपल्या कर्माचा हिशोब आहे. आणि एक मात्र, तुम्ही कर्म करत राहा चांगले, तुमच्याकडं वळून आपण एक कर्म केलं तर दोन कर्माचे भोग आपल्याला भेटणार आहे. म्हणून चांगले कर्म करा आणि चांगले राहा आणि देवावर नक्की विश्वास ठेवा.